नमस्कार, मी संदीप साळुंखे तुम्हा सर्वांचं लाईव्ह आर्ट चॅनलमध्ये स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत कोकणातील मासेमारीचा एक प्रकार म्हणजे रापण। रापण हा एक पारंपरिक प्रकार आहे ज्यामध्ये मोठं जाळं छोट्या बोटीमार्फत पसरलं जातं समुद्रामध्ये आणि ते काही वेळानंतर काढलं जातं। ते काढतेवेळी त्यामध्ये मनुष्यबळाचा वापर होतो। आपण पाहत आहोत रापणीची बोट समुद्रात जाते वेळी या बोटीमधून रापणीचं जाळं समुद्रात सोडलं जाईल। आता आपण पाहूया ही बोट कशी समुद्रामध्ये ढकलली जाते। हे लाकडी ओंडके टाकून किनाऱ्यावरची बोट समुद्रामध्ये ढकलली जाईल आणि त्याला बांधलेलं असेल हे जे दिसलं हे पसरलेलं जे जाळं आहे ते या बोटीला बांधलेलं आहे आणि ही बोट आता निघाली समुद्रामध्ये मासे पकडण्यासाठी। हा एक चित्तथरारक प्रसंग आहे कारण एवढी मोठी बोट ढकलणं आणि ते समुद्रामध्ये व्यवस्थित त्याचं लँडिंग म्हणजे समुद्रामध्ये व्यवस्थित पोहोचवणं। आता हे सगळी लोक त्यामध्ये चढण्याचा प्रयत्न करत आहेत। समुद्राला उधाण आहे त्यामुळे ही सर्व लोक त्याच्यामध्ये चढली आहेत आणि आता दोरखंडाच्या माध्यमातून हे जाळं खेचलं जाईल। ही बोट आता जवळपास 200 मीटर आतमध्ये गेली आहे समुद्रामध्ये। ही जी छोटी बोट दिसते यामधून रापणीचं जाळ टाकण्याचं काम चालू होईल आणि या बोटीमार्फत या समुद्रामध्ये जाळ टाकलं जाईल आणि त्या जाळेमध्ये काही वेळानंतर मासे अडकतील। हा आहे रापणीचा दोरखंड, जाळ्याचा दोरखंड आता ओढण्याचा कार्यक्रम चालू आहे। हा दोरखंड आता ओढला जाईल। हा जो हिरव्या रंगाचा दोरखंड आहे तो जाळ्याचा दोरखंड आहे। आता आपण पाहणार रापण कशी ओढतात ते। बोटीला बाहेर काढत आहेत रापणीच्या।
आणि ही बोट पाण्याच्या बाहेर काढली जाते आता। याच बोटीतून रापणीचे जाळे समुद्रामध्ये टाकलं होतं। आणि ही बोट किनाऱ्याला आली आहे। आता ओढले जाईल ते रापणीचे जाळे हे या हिरव्या दोरखंडामध्ये। हा जो हिरवा दोरखंड दिसतोय तो त्या जाळ्याचा आहे। आता थोड्याच वेळात तो दोरखंडसुद्धा ओढला जाईल समुद्रामधून आणि त्या दोरखंडाबरोबर बाहेर येईल ते माशाचे जाळे। हे आपण पाहत आहोत, हा बांबू अडकवून त्याला ओढण्याचं काम चालू झालेलं आहे। माझं बालपण याच ठिकाणी थोडं गेलं होतं। म्हणजे मी जवळपास 4 ते 6 वयाचा असतेवेळी कातवन या गावी राहायला होतो। माझे वडील शिक्षक असल्यामुळे त्यांची बदली कातवन शाळा नंबर 1 मध्ये होते। तर याच वातावरणात मी जवळपास 3 वर्ष राहिलो आहे। त्यामुळे हा प्रकार बघताना आणि हे वातावरण बघताना मला माझ्या बालपणीची आठवण येते। थोडंसं माझं कनेक्शन या वातावरणाबरोबर, या जागेबरोबर आहे। कुणकेश्वर, कातवन। आणि हा प्रकार म्हणजे मला फिशिंग म्हणजे मासे पकडणं हा प्रकार पर्सनली मला खूप आवडतो। म्हणजे मासे पकडणं, मासे बघणं आणि मासे खाणं, तीनही प्रकार मला स्वतःहून आवडतं। आता जाळं ओढण्यास सुरुवात झालेली आहे। हळूहळू जाळं पाण्याच्या बाहेर येते। हे आपण आता बघतोय रापण ओढायला चालू केली या लोकांनी। हे लांबलचक जाळं दिसतंय ते हे सर्वजण ओढतायत। ते जेव्हा बाहेर येईल त्यावेळी त्यातील मासे आपल्याला पाहायला मिळतील। या प्रकाराला रापण ओढणे असं म्हणतात। रापण हा पारंपरिक प्रकार असल्यामुळे यामध्ये मनुष्यबळाचाच वापर होतो। या दृश्यामध्ये आपण पाहतोय सर्वजण रापण ओढतायत। आता फक्त उत्सुकता आहे ती मासे बघण्याची। या रापणीमध्ये मिळालेले मासे पाहण्याची उत्सुकता आहे। ती आपली उत्सुकता लवकरच पूर्ण होईल। हे जाळ्याचं पहिलं टोक आहे आणि हे जाळ्याचं दुसरं टोक आहे। म्हणजे मी आता जाळ्याच्या जवळपास मधोमध उभा आहे। हळूहळू जाळं समुद्रकिनारी येत आहे। हे एक टोक आहे जाळ्याचं आणि इथे दिसतंय दुसरं टोक। दोन्ही बाजूला मिळून जवळपास 100 लोक आहेत। म्हणजे या बाजूला 40 ते 50 लोक दिसत आहेत मला आणि या बाजूला जवळपास 40 ते 50 लोक। म्हणजे हे जाळं ओढण्यासाठी जवळपास 100 लोकांचा उपयोग केला जातो।
100 लोकांची ताकद लागते जाळं पाण्यातून किनाऱ्याला काढायला. हळूहळू जाळं किनाऱ्याकडे येताना हे जे टोक दिसते ते जाळ्याचं एक टोक आहे. हे टोक अजूनही पाण्यामध्येच आहे, थोड्या वेळात येईल ते वरती. हा जाळं ओढण्याचा दोरखंड, मजबूत दोरखंड असतो हा. हळूहळू जाळं किनाऱ्याकडे येते ना. ही लोक आता समुद्रामध्ये चालली आहेत, कारण जाळं जसं वरती येते तसं माशाच्या वजनाने ते जाळं हलू शकतं, म्हणून ते सावरण्यासाठी म्हणून हे सर्वजण जात आहेत. म्हणजे हे आता जाळ्याच्या आजूबाजूने पसरतील आणि ते जाळं वरती करतील. हळूहळू जाळं वरती यायला लागलं आहे. हे टोक वरती आलं आहे. हे टोक अजून वरती यायचं आहे, आता जस्ट चालू झालं आहे वरती यायला. हे दोन्ही बाजूने समांतर रेषेमध्ये ओढलं जाईल जाळं, जेणेकरून मासे कुठूनही बाहेर पडणार नाहीत. आता हे समुद्रामध्ये जे गेले आहेत ते जाळं सावरण्यासाठी गेले आहेत, कारण मासे बाहेर पडू नयेत म्हणून. ते जाळ्याला पकडण्यासाठी म्हणून हे जवळपास इकडून 4 ते 5 लोक आणि इकडून 6 ते 7 लोक समुद्रामध्ये जाताना आपल्याला दिसत आहेत. हळूहळू जाळं वरती येतं ना. दोन्ही बाजूने जाळं आता वरती येते. थोड्याच वेळात आपल्याला अगणित मासे, असंख्य मासे, वेगवेगळ्या प्रकारचे मासे बघायला मिळतील. समुद्राच्या पोटामध्ये लपलेला खजिना आज आपण पाहणार आहोत. खरोखरच समुद्र म्हणजे एक आश्चर्य आहे. एवढं पाणी, एवढे मासे, कितीही काढा कमीच होत नाही. हळूहळू जाळं आता वरती येते. दोन्ही बाजूने समांतर रेषेमध्ये खेचलं जातं. हे समांतर ताकद लावून दोन्ही बाजूला सेम मनुष्यबळाचा वापर करून, मॅनपॉवर म्हणतात ज्याला. थोड्याच वेळात जाळावरती आल्यानंतर आपण पाहू किती मासे मिळतात ते. जवळपास 70 ते 75% जाळ्याचा भाग आता जमिनीवरती आला आहे आणि मेन 25% भाग आता समुद्रामध्ये शिल्लक आहे. आणि त्यामध्ये असणार आहेत खरे मासे. या रापणमध्ये मिळणारे खरे मासे या शेवटच्या 25% भागामध्येच आहेत. ते आता किनाऱ्यावरती आल्यानंतर आपल्याला बघायला मिळतील. थोड्याच वेळात हे जाळं किनाऱ्यावरती येईल. आता जाळे बऱ्या अंशी पाण्याच्या बाहेर आले, त्यामुळे लवकरच आपल्याला मासे बघायला मिळतील. या मच्छीमारांची लगबग गडबड आपल्याला दिसतच आहे. सर्वजण उचल म्हणतात, म्हणजे मासे आता उचलले जातील. आता आपल्याला जाळ्यामध्ये मासे दिसतील थोड्या वेळात.
तर सर्वात जास्त मासे या जाळ्याच्या मध्यभागी दिसतील आपल्याला. हे जाळं उचलण्यासाठी बांबूचा वापर केला जातोय, कारण हे जाळं खूप जड झालं आता माशाच्या वजनामुळे. लाटांमधून मासे बाहेर काढणे एक अवघडच काम आहे. तसं समुद्राच्या जोरदार लाटा उसळत आहेत, त्यामुळे त्या मच्छीमारांना जास्तीत जास्त जोर लावावा लागत आहे. खूप सारे मासे दिसतात जाळ्यामध्ये. आता किनाऱ्यावर आल्यावर आपल्याला पाहायला मिळतीलच. किनाऱ्यावरती थोड्याच वेळात ते जाळं आणलं जाईल, त्यावेळी समजेल आपल्याला किती मासे मिळाले. आणि मासे दिसायला लागले आता. हळूहळू मासे किनाऱ्याकडे येताना आता आपल्याला हे सर्व मासे पाहायला मिळणार आहेत लवकरच. आणि हे पहा दिसायला लागले, भरपूर मासे मिळाले त्यांना, खूपच जास्त मासे आहेत. त्याचं वजनही खूप आहे, त्यामुळे बांबूचा वापर करून त्या माशांना उचललं जाते. आली रापण आता किनाऱ्यावरती आलेली आहे. आपल्याला आता मासे बघायला मिळतील, खूप सारे मासे. हे जे फडफडणारे मासे दिसत आहेत, ताजे ताजे फ्रेश. हे मासे खाण्याची म्हणजे या माशाची चव वेगळीच लागते, कारण हे एकदम ताजे फडफडीत मासे आहेत, त्यामुळे ते खाताना सुद्धा चविष्ट लागतात. स्टोरेज केलेल्या माशांपेक्षा याची चव वेगळी असते. खूप सारे मासे मिळाले, खूप सारे बघताय तुम्ही. खूपच जास्त प्रमाणात मासे मिळाले त्यांना. म्हणजे ही रापण एक सक्सेसफुल रापण म्हटली जाईल, एवढे मासे यांना मिळाले आहेत. पाहूया मासे मासे आणि मासे, चारी बाजूला मासे दिसते. त्याच्यामध्ये लेप दिसतात, वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत तिथे.
माती टाकले काय कसं त्याचा बोगत काढताना एखादी बाजू एका बाजू झाला काय यावा सांगायला पुढे आपण सुकट टाक गोष्ट असल्यास वाईट ₹500 घालून काय लागले हा कमी पाठीगिरी काढ हे काय दुसरं खूप सारे मासे हे पण दिसतं ना हे फडफडणारे मासे आहेत फ्रेश फडफडणारे मासे याला लेप असं म्हणतात इतरही काही मासे आहेत छोटे छोटे पिंक कलरचे मासे आहेत त्याला लेप असं म्हणतात लेप 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 नाही भेटा ना हेच काय तर भेटलं वरती काढतो आड मारून लागलो माशांची आगीन गाडी दिसते तुम्हाला रेल्वेसारखे एका मागे एक डब्बा जसा असतो रेल्वेचा तसे हे एका मागे एक बंच माशांचे दिसत आहेत हा व्हिडिओ पाहून तुम्हाला कोकण हे किती वैभवशाली आहे ते समजलं असेल समृद्धता कोकणात भरलेली आहे
मग ती माशांची असून दे, शेतीची असून दे. काही तासांची मेहनत आणि हा मिळणारा त्याचा परतावा निसर्गाकडून. या लोकांनी सकाळी रापण चालू केली होती, आता दुपारची वेळ आहे जवळपास. म्हणजे यांनी 4 ते 5 तासामध्ये हे सगळे मासे समुद्रातून किनाऱ्यावरती आणले. काढा एका पाठीत काढा आणि बारीक एका पाठीत काढा असा काढा. या फिशला जेलीफिश असे म्हणतात. हातात तुझ्या हाताखाली मांडली चुकत जाता नाही हे लक्षात ठेवा. धर्मात घ्या फक्त ते दाखवलं काय झाडा वर आम्ही रोग्या या पाय टाकून हे रात्री केली पाय हो पडे ना कोण वाचवता जिवंत आहे ना. आता नको टाकू ते थोडी हा आहे टायगर प्रॉन्स, मोठी कोलंबी. हाताच्या मनाने तुम्हाला त्याचा अंदाज मिळेल केवढं मोठं आहे. भाई काढ रे भाई गोया थांबा
रापणीचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला कोकणचे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. धन्यवाद.